फर्स्ट मॅच साठी नव्हे तर या आधी जे दोन सामने टीम कुकसे खेळले त्यामध्ये बबलू पाटील अवेलेबल नव्हते, बट या मॅच मध्ये ते आहेत. म्हणजे बॅटिंग क्रम जो अगोदरच फार स्ट्रॉंग वाटत होता तो आणखीन स्ट्रॉंग, पण समोर देखील तितका चांगला संघ खेळतो. नुकतीच बंटी ट्रॉफी कंप्लीट झाली, त्यामध्ये गुरसे बी टीमला फायनलमध्ये पराभूत करून या सीझनमध्ये प्रथमतः चॅम्पियन बनली टीम आईदेवी वडनगर. आणि वडनगर गावचं क्रिकेट फार मोठं आहे, कारण याच गावच्या क्रिकेटने केतन पाटील सारखा एक स्टार प्लेअर भिवंडी तालुका क्रिकेटला दिला, दिनेश चौगुले सारखा एक लेजेंडरी प्लेअर दिला. आणि याच गावचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर डे बाय डे आणखी प्रोग्रेस चांगली झालेली आहे आणि चांगला खेळ ते करतात. आणि या स्पर्धेमध्ये देखील जर आपण विचार केला तर क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले, तर हा सामना जर जिंकले तर सेमीफायनल 1चा तिकीट देखील ते बुक करू शकतात. पण समोर टीम कुकसे आहे हे आपण विसरू शकत नाहीये. फर्स्ट ओव्हर उज्ज्वल दरम्यान तयार होते बॉलिंग मार्कवरती. दोन्ही टीम्सला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. अंपायरचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पगला बॉल, फर्स्ट बॉल, पगलाच बॉल बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट पंच केला. बॉल मध्ये कव्हरला फिल्डर डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाहीये. पगलाच बॉल वरती ही पगली सफलता, बॅटर बाद झाला. बबलू पाटीलला डगआउटची दिशा इथे उज्ज्वलने दाखवली. न्यूमॅन इन ॲट नंबर 3 बॅटर. राज पाटील दरम्यान बॅटिंग करण्यासाठी येतोय. एकमेव बॅटर या स्पर्धेमधला ज्याने अर्धशतक बनवलं आणि तोच राज पाटील क्रमांक 3 वरती येतो. आणि बघा या मॅच मध्ये देखील मी म्हणेन की बबलू लवकर बाद झालं, बट ही गोष्ट देखील माइंड मध्ये ठेवावी लागेल की आधी देखील बबलू अवेलेबल नव्हते तरी सुद्धा कुकसे टीमने चांगला खेळ दाखवला. आणि या मॅच मध्ये देखील बघा बबलू जरूर आले, बट अगदी पहिल्याच बॉल वरती अनलकीली ते इथे बाद झालेत. नेक्स्ट बॉल. राज दरम्यान हा लॉफ्टेड फटका, बट मिस टायमिंग. लॉंग ऑनला केतन पाटील पोहोचलाय, कॅच पकडली जाईल. बॅक टू बॅक दोन धक्के इथे लागलेत, बॅटर बाद झालेत. वडनगर टीमने म्हणून बघा 4 ओव्हर मिनिमम तुम्हाला 45 ते 50 तर इथे उभ्या कराव्याच लागतील, तेव्हा जाऊन इथे फाईट केली जाऊ शकते. बट त्यापेक्षा जर तुम्ही कमी बनवतात तर त्यात नंतरचा जो प्रवास आहे तो फार खडतर होणार. बट इथे बॅक टू बॅक दोन धक्के इथे दिलेत. हॅट्रिक बॉल असेल उज्ज्वल. हॅट्रिक बॉल, पॉइंट ला फिल्डर कॅच कंप्लीट. आणि स्वर्गीय प्रशांत दादा चषक 2025 मधला हा पहिला बॉलर ठरला ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. लाजवाब बॉलिंग उज्ज्वलची. विद्यमान सरपंच तसेच प्रथम नागरिक वडनगर गावचे शशिकांतजी चौगुले साहेबांच्या माध्यमातून या विकेट हॅट्रिक साठी 500 कॅश प्राइज दिले जाईल. आणि खऱ्या अर्थाने आता असं देखील बोलावं असं वाटेल की टॉप ऑर्डरची कमर तोडली, कारण 3 चेंडू 3 बॅटर डगआउट मध्ये. स्कोर कार्ड जर आपण पाहिला खेळ तर क्रिकेटचा सुरू आहे, बट स्कोर कार्ड फुटबॉलचा आहे. 0-3 3 बॅटर्स 0 वरती बाद झालेत.
बघा 3 बॅटर 0 वरती बाद झालेत, पण या सीझन मध्ये आम्ही एका मॅच मध्ये 14 बॅटर्स देखील 0 वरती बाद होऊ शकतात. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ते आम्ही पाहिलं. त्या अनुषंगाने काही जास्त सरप्राईज होणारी गोष्ट वाटत नाहीये, कारण एकंदरीत बघा जर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, तर साहजिक आहे की बॅटर मोठ्या फटक्यांसाठी अटेम्प्ट करणार आहेत. आणि मोठ्या फटक्यांसाठी जर अटेम्प्ट होईल तर विकेट जाण्याची शक्यता देखील तितकीच. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्टकटला बॉल फील्ड जरूर झाला, बट आता फायनली स्कोर कार्ड वरती आता 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल रन ऑन द कार्ड आणि 3 धक्के देखील इथे लागलेत आणि खेळ शिल्लक या पहिल्या षटकामध्ये येत्या 2 चेंडूंचा. पण या परिस्थितीमधनं जर आपण विचार केला तर एक सन्मानजनक टोटल उभं करणं, एक फायटिंग टोटल उभं करणं, त्यासाठी आता फार मेहनत करावी लागणार आहे. कारण जर आपण विचार केला बॉलिंग क्रमामध्ये दिनेश चौगुले आहेत, करण देखील आहेत, म्हणजे ऑप्शन चांगले चांगले आहेत आणि त्यांचा अगेन्स्ट जर रन्स बनवायचे असतील तर तुम्हाला तुमचा इथे बेस्ट द्यावा लागेल. बॅकफुटवरती जाऊन पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली, चौथी विकेट नाही मिळणार आहे, कारण अगदी जर पाहिलं तेवढं क्लोज वाटत होतं. बट बॅटर्सचं कौतुक करूया की अगदी क्विकली ही रन इथे कंप्लीट केली. एक सिंगल इथे मिळेल, धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो 2 धावा धावफलकावरती. कारण मग ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की 4च ओव्हर आहेत, मोठा फटका खेळण्याचे अटेम्प्ट्स तर होणार आहेत, बट त्यामध्ये ॲज अ बॅटर आपण काय करू शकतो की जे क्रिकेटचे बेसिक्स आहेत या आधी मी उल्लेख केला की ॲज बॅटर तुमचा हँड आय कोऑर्डिनेशन, त्यासोबत फुटवर्क, त्यासोबत तुमचा शॉट सिलेक्शन, या गोष्टी देखील फार मॅटर करतात. आणि ॲज अ बॅटर तुम्हाला लाईन देखील पिक करता आली पाहिजे आणि या गोष्टी जर तुम्ही करू शकले तर मोठा फटका तुम्ही इझिली खेळू शकतात. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवला मिड ऑन इनफिल्ड मध्ये. आता पाठमोरी वळत असताना दिनेश चौगुले होते, प्रयत्न चांगले जरूर केले. एक्झॅक्टली दिनेश चौगुलेच होते आणि जर आपण पाहिलं तर प्रयत्न चांगला होता, कारण बघा विरुद्ध दिशेने धावत असताना पाठमोरी वळत असताना कॅच पकडणं हे अवघडच राहिलं. बट इन बिटवीन खेळ समाप्त पहिल्या षटकाचा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 3 लॉस ऑफ 3 विकेट्स टीम कुकसे. आणि खेळ बाकी आहे त्या 3 ओव्हरचा. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 आला, टॉप ऑर्डरची कमर तोडली, नटबोल ढिल्ले गेले त्याचा असंच मी म्हणेन, कारण 3 बॅटर 0 वरती बाद झाले. बट तरी सुद्धा बघा एक खराब षटक आणि खराब सुरुवात कधी ना मॅचचा रिझल्ट डिफाईन नाही करत. जो उर्वरित खेळ आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण कमबॅक करू शकतो, कारण त्यासाठी बघा महत्त्वाचं काय राहतं की मानसिकरित्या देखील तुम्ही मजबूत असणं आवश्यक असतं. कारण कधी कधी जेव्हा सुरुवात कमकुवत होते ना तेव्हा भरपूर सारे बॅटिंग साईड निगेटिव्ह होतात आणि त्यानंतर कमबॅक होणं अवघड होतं. बट मी म्हणेन की पॉझिटिव्ह वेमध्ये जर विचार केला अजून देखील 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये सामने आपण भरपूर सारे बदलताना पाकलेत, कमबॅक होऊ शकतोय, बट त्या इंटेंटने त्या पॉझिटिव्ह वेने इथनं खेळ करावा लागेल. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. दिनेश चौगुले प्रमाण तयार होतात आणि दिनेश चौगुले जर यांची आपण कारकिर्दी पाहिली मला असं वाटतं की 25 ते 26 वर्ष झाले ते क्रिकेट खेळतात आणि आमचं वय 22, म्हणजे आमच्या वयापेक्षा 4 वर्ष जास्त ते क्रिकेट खेळले. दिनेश चौगुले फुल लेंथ आहे, बॅटची करायची लागली, शॉर्ट थर्डला फुल्डर राखेत, बॉल इथे फुल करतात, एक सिंगल इथे मिळेल, धावफलक. आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड सध्या सगळीला 4 धावा धावफलकावरती. कारण मी आवर्जून होनेस्टली सांगेल की ॲज अ प्लेअर तुमच्याकडे टॅलेंट असणं फार आवश्यक आहे. टॅलेंट असणं, टॅलेंटला जोपासणं आणि त्याच्यामध्ये मेहनत करणं या गोष्टीमध्ये फार मोठा फरक असतो आणि त्यासोबत एक्सपिरियन्स ही गोष्ट सर्वात जास्त मॅटर करते. कारण टॅलेंट असणं आवश्यक पण त्यासोबत अनुभव असणं देखील जास्त आवश्यक होऊन जातं. जेव्हा परिस्थिती खडतर असते ना तेव्हा अनुभवाचा उपयोग येतो. हा फटका समोरच्या दिशेने खेळले लॉंग ऑन आणि इथे प्रयत्न जरूर चांगले होते, बट तरी सुद्धा हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करताना तेव्हा थोडीशी गडबड होऊ शकते. कारण पण इथे एक चांगली गोष्ट राहिली की स्ट्रेट बॅटने आणि बॅट फ्लो अतिशय चांगला होता. चौकार दरम्यान इथे येतोय, धावफलक 4 धावांच्या मदतीने स्कोर काढता 8 धावा धावफलकावरती. जो उल्लेख मी केला की खेळ अजून भरपूर बाकी आहे. नेक्स्ट बॉल
ऑन साइडला स्ट्रोक, गॅप आहे, फिल्डर धावताय डीप मिड विकेटचे, पण अखेरीस जर आपण पाकलं तर बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. सलग 6, दुसरा चांगला फटका, चौकार. दुसरा चौकार आला आणि हे ते 2 फटके होते ज्यांनी आता थोडा प्रेशर रिलीज केला आणि ज्याने आता बॅटर थोडे कुल्लन काम होतील, कारण याआधी तर बॅटरचे 12 वाजलेच होते, कारण पहिल्या षटकामध्ये 3 धक्के लागले होते. पण त्यानंतर हे जे 2 फटके आलेत ना, ते इथे ऊर्जा संचारित करणार आहेत आणि या 2 फटक्यांनंतर मला असं वाटतं की इथनं आता कमबॅक होऊ शकतो. धाव फलक 4 धावांच्या मदतीने स्कोर करत 12 धावा धाव फलकावरती, 12 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आता देखील फुल लेन टाकलाय. लॉंग ऑनला फुलर उपस्थित आहेत, बॉल इथे फील करतात, एक सिंगल इथे मिळेल. बट एक गोष्ट या ओव्हरमध्ये झाली की फर्स्ट ओव्हरमध्ये रनगतीवरती जो ब्रेक लावला गेला होता त्या ब्रेकला आता ब्रेक केलं बॅटर्सने, कारण 2 चौकार इथे आले. धाव फलक आता एका धावेच्या मदतीने स्कोर करत आता 13 वरती. मी म्हणेन की जो आता क्लायमॅक्स झाला इव्हिनिंग सेशन, 4 ओव्हर आहे, 4 ओव्हरमध्ये 10 रन पर ओव्हर, 11 रन पर ओव्हर जरी बनवू शकले, 40 to 45 पर्यंत जर पोहोचले तर इव्हिनिंग सेशन मध्ये एक चांगली मॅच प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळू शकते. नेक्स्ट बॉल आता पायांवरती येते, लाऊड शॉट, यस फिंगर अप, लेग बिफोर विकेट, सफलता मिळेल. धक्का आता हा लागला चौथा. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया, कारण मागील चेंडूवरती मला असं वाटतं की बॅटरने ते मिस्टेक केली, कारण अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि अगदी मिडल आणि ऑफ स्टंपचा मधोमध त्यांचा पाय होता. अगदी सोपा निर्णय हे अंपायरसाठी राहिला. विकेट इथे मिळाली, धक्का दरम्यान इथे लागला हा चौथा. नंबर 6 बॅटर मानस धुमाल, फुल लेंथ आहे, सन्मान देण्यास अगदी भाग पाडले बॅटरला. डॉट बॉल दरम्यान इथे येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हर अखेरीस 13 धावा धाव फलकावरती, धक्के लागले 4 आणि खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये येत्या 12 चेंडूंचा. जय पाटील यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे. करण पाटीलच्या प्रत्येकी विकेटसाठी 100 दिले जातील. पण आज संपूर्ण दिवसभरामध्ये इशिका 11 कुकसे टीमने ज्याप्रमाणे खेळ दाखवला त्याप्रमाणे आतापर्यंत खेळ राहिलेला नाहीये या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये, कारण हा सामना निर्णायक आहे. जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये, जो हरेल त्या संघाला या स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. त्या अनुषंगाने बघा इथे जिंकणं फार आवश्यक आहे, कारण या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर क्रमांक 4 पर्यंत आय थिंक पारितोषिक आहेत. म्हणजे या मॅच मध्ये जो जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी तरी आपल्या घरी घेऊन जाईल. आणि सध्या सगळीला माझं लक्ष गेलंच नव्हतं समोरच्या दिशेने की भरपूर सारे प्रेक्षक सध्या सगळीला या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आता आलेले आहेत, कारण गावचा संघ खेळतो आणि जेव्हा आपण आपल्या होम ग्राउंडवरती खेळतो तेव्हा आपल्याला पाहण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षक येत असतात. आणि होम ग्राउंडवरती खेळण्याचा एक मायनस पॉईंट देखील असतो की सर्वात जास्त अपेक्षा आपल्याकडूनच असतात. आणि सध्या सगळीला त्या अपेक्षांचं ओझं घेऊन आतापर्यंत तर चांगला खेळ दाखवला ती वडूनवरने, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 13 धक्के 4 आणि खेळ आता येता 12 चेंडूंचा बाकी. आणि थर्ड ओव्हर बॉलर गणेश, गणेशचा पहिलाच बॉल शॉर्ट आर्म जॅम्प करायचं होतं, बट अगदी बॅटचा जो स्टिकर असतो ना तिथे हा बॉल लागला होता. दरम्यान मिळेल फक्त एक सिंगल धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथनं देखील बघा 14 आहेत, आणखीन 20 ते 25 जर येतात तर 40 धावांच्या जवळपास तर इथनं देखील पोहोचलं जाऊ शकतं. नेक्स्ट बॉल ऑन साइडला स्ट्रोक, फिल्डर आता आहे डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डिंग चांगली राखली, मिळेल फक्त एक सिंगल.
एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. मी म्हणेन की आता सिंगल डबल्स ऐवजी इथे बाउंड्रीज हव्या, धाव फलक आता 15 धाबा धाव फलकावरती. कारण आता खेळ देखील जर आपण विचार केला तर फक्त 10 चेंडूंचा इथे खेळ बाकी आहे आणि जर इथे देखील बाउंड्रीज नाही आला तर जो उल्लेख मी 40चा केला ते देखील बनणं अवघड. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, टॉप एज फिल्डर, विकेट किपरने इथे अटेम्प्ट केला. बट मला असं वाटतं की कदाचित फाईन लेगचा फिल्डरने अटेम्प्ट करायला हवा होता. येस एक्झॅक्टली, केतन पाटील देखील तेच सांगतात की फाईन लेगचे फिल्डर काय करत होते. कारण फाईन लेगचा फिल्डरने जर स्टार्ट घेतला असतं तर मी म्हणेन की ही इझी कॅच होती. म्हणून बघा, जेव्हा तुम्ही सर्कलमध्ये फिल्डिंग करता किंवा डीपमध्ये फिल्डिंग करता ॲज अ फिल्डर स्टार्ट घेणं देखील महत्त्वाचं असतं. कारण जेव्हा तुम्ही स्टार्ट घेता ना तेव्हा तो तुम्हाला रिदम मिळतो आणि त्या रिदममध्ये तुम्ही 50% चान्स देखील 100मध्ये कन्वर्ट करू शकता. मागील चेंडूवरती ते होऊ शकलं असतं बट झालं नाही. आता फुल लेंथ हेलिकॉप्टर उडवला आणि स्टार्ट घेतला आणि त्यात नंतर थोडे स्लिप झाले बट अखेरीस फिल्डिंग चांगली राहिली केतन पाटीलचं आणि इन बिटवीन दरम्यान इथे रन्स कंप्लीट केले जातील या चेंडूवरती. 2 आणि धाव फलक या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड 18 वरती जाऊन पोहोचला. 18 ऑन द बोर्ड. बट हे षटक देखील आतापर्यंत शांतच चाललंय कारण 4 चेंडू टाकले, फक्त 5च धावा दिला आणि चेंडू बाकी आहेत येणारे 2. नेक्स्ट बॉल आता देखील ऑन साइडला स्ट्रोक. आता वरलेगला फिल्डर प्रशांत पाटील आहे, बॉल फील्ड करतात. म्हणून फक्त एक सिंगल बटिंग कोक्से नाखुश असेल कारण ज्याप्रमाणे आज संपूर्ण दिवसभरामध्ये खेळ दाखवला होता अपेक्षा या मॅचमध्ये देखील त्याच होता की इथे पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं डोळे उभा होताना आपल्याला दिसेल असं वाटलं होतं बट तसं काही झालं नाही आहे. म्हणून मी सांगेन की क्रिकेटच्या खेळामध्ये ना मॉरॅलिटी इमॅजिनेशनमध्ये जगूच नका, प्रॅक्टिकली काय होऊ शकेल त्याचा विचार जास्त करा. पण सध्या सगळीला प्रॅक्टिकली इथे वरून अवघड टीमने करून दाखवलं कारण ना भरपूर चांगली बॉलिंग लागली. लॉफ्टेड फटका, गॅपमध्ये स्ट्रोक आहे, केतन धावतोय जरूर बट तरी सुद्धा हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. तसेच विलासजी काबूकर साहेबांना मी विनंती करेन की आपण यायचं व्यासपीठावरती आपलं स्वर्गीय प्रशांतदादा चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि खेळ देखील इथे समाप्त झाला. 3 ओव्हरचा गेस्ट 23 ऑन द बोर्ड आणि खेळ बाकी त्या 6 चेंडूंचा खेळ आणखीन इथे बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. 23 धावा धावफलकावरती आणखीन किती बनतील याचं उत्तर मिळणं बाकी आहे. त्यासाठी पाहायला विसरू नका अंतिम येणारे 6 चेंडू. बट क्वार्टर फायनल आहे, जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 1 मध्ये, जो हरेल तो या स्पर्धेचा बाहेर. आणि ॲज अ टीम कधीही आपल्या माइंडमध्ये एक शब्द कधीच नसतो, तो म्हणजे हरणं. माइंडमध्ये फक्त एकच शब्द असतो, तो म्हणजे जिंकणं. आणि जिंकण्यासाठी तर आपण स्वतःला झोकतो. आता झोकावं लागेल टीम कुक्सेला. अदरवाईज इथे ज्याप्रमाणे वडूनवगर संघ खेळ दाखवतो असं वाटतंय की या मॅचमध्ये ना आता पारडच जड आहे टीम वडूनवगरचं कारण 23च धावा धावफलकावरती आहेत. मी म्हणेन की लास्ट ओव्हरमध्ये जर 2 ते 3 मोठे फटके इथे येतात, 40 धाव्यांच्या अगदी जर जवळपास पोहोचतात तर फाईट तर होऊ शकते. लास्ट ओव्हर करण पाटील बॉलिंग मार्कमध्ये तयार होतात. एक प्राइज त्यांच्यासाठी होतं. जय पाटील यांच्याकडे ते पारितोषिक होतं. पर विकेटसाठी 100 दिले जातील. अंतिम षटक पहिल्या 3 षटकांमध्ये मी म्हणेन की चांगली बॉलिंग राहिली कारण फक्त 23 धावा आणि विकेट 4. करण पाटील लास्ट ओव्हरमध्ये. चला कमी वेळ घ्या कारण बघा सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची. फुल प्लेसमेंट जर आपण या ओव्हरसाठी पाहिले तर डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला एक डीप मिड विकेट, त्याचप्रमाणे एक काऊ कॉर्नरला फिल्डर, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे ऑफ साइड पूर्णपणे पॅक बिकॉज एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये आहे, त्याचप्रमाणे पॉइंट इनफिल्ड मध्ये शॉर्ट थर्ड फाईन लेग, अशा प्रकारे फुल प्लेसमेंट आहेत. लास्ट ओव्हर करण पाटील पहिलाच बॉल करणचा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर अँगलने चेंडू बाहेर जातो. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची आणि डेथ ओव्हर्समध्ये मोस्ट ऑफ डॉट बॉलची व्हॅल्यू नेहमी जास्त राखली कारण बघा इथे करणने विकेट नाही काढली तरी जास्त फरक पडणार नाही टीम ओढून वगैरे. बट त्यांचा माइंडमध्ये एक गोष्ट असेल की इथे बाउंड्री द्यायची नाही कारण डेथ ओव्हर्समध्ये विकेटपेक्षा जास्त महत्व डॉट बॉलचं होऊन जातं. नेक्स्ट बॉल आता हा बॉल सोडून दिला, दिशा इथे खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मधीने धाव फलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 24. 24 धावा धाव फलकावरती आणि चेंडू शिल्लक आहेत येते 5.
5 चेंडू अडकीन आहे, 24 धावा धावफलकावरती. जो उल्लेख मी केला की 2 ते 3 मोठे फटके इथे हवेत, कारण जर इथे 40 पेक्षा कमी रन जर राहिला तर त्यानंतर कार्य अवघड आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, लॉंगॉनला फिल्डर आहेत उपस्थित, कॅच पकडली जाईल आणि आता हा लागला 5वा धक्का. अर्धी टीम डगआउट मध्ये. धाव फलक आता 30 वरती जाऊन पोहोचला. तीस धावा धाव फलकावरती. आणखीन एक हॅमर केलं, इनफिल्डला क्लिअर केलं आणि दरम्यान हा बॉल देखील गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जाता जाता अंतिम 2 चेंडूवरती एक षटकार आणि त्यानंतर हा चौकार आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला 34 आणि 35 आता एक फायटिंग टोटल इथे सेट केला टीम इशिका 11 कुकसेने अगेन्स्ट टीम आई देवी वडूनवगर. आता 35 धावांचं लक्ष इथे उभारलं गेलं. आता त्या 35 बनतील की नाही, सेमीफायनल 1 मध्ये इथे दाखल कोण होईल ते ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया पुन्हा एकदा. आवाज टिटवाळा कोंडेरीचा विश्वाजी केडे यांचा सुमधुर वाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद.
जगात महाराष्ट्र दिशेनं पुण्याचं सर्व मान्यवरांचं त्याचबरोबर आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वर्गीय प्रशांत दादा चषकाच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. ही अंतिम मॅच आहे, अंतिम इनिंग आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 35 धावा. पुन्हा एकदा आम्ही आयोजकांचं देखील आभार व्यक्त करतो. आमचे साथी समालोचक आमचे जवळचे मित्र विशाल पाटील यांचं देखील आभार व्यक्त करतो, कारण की या विभागामध्ये पुनश्च त्यांनी समालोचन करण्याची संधी प्राप्त केली. केतन पाटील असतील, दिनेशजी देखील असतील, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस देखील गोडवेल. संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस देखील गोड होईल. परंतु एक शोकांकिता देखील आहे. काही 2 ते 3 दिवसापूर्वी घटना घडली. संत तुकाराम महाराजांचे वंशज ज्याने स्वतः आत्महत्या देखील केली. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांवरती आपण पाहिलं तर एक वेगळं वळण आलंय, एक वेगळी परिस्थिती आलाय. कलियुग आहे, त्या अनुषंगाने आपण देखील इथून सावधानता बाळगणं गरजेचं असेल. परंतु पार्ट ऑफ नक्कीच या ठिकाणी मात्र विश्लेषणाचा झाला. जाऊयात मॅचच्या दिशेनं मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. आजच्या दिवसातील अंतिम मॅच, एका बाजूला इशिका 11 कुकसे त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी वडुनवगर संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि दरम्यान या ठिकाणी मात्र खास करून सलामीची जोडी देखील दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आणि त्याच्या सोबतीनं केतनला आपण पाहणार आहोत. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज राज होतोय सज्ज. पहिला चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. डाऊन दिवस क्षेत्ररक्षक. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये चुकीची कॉलिंग आणि तदबर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. खास करून शुभेच्छा येत आहेत मथुर फॅन रोहिदासजी मात्रे, बुलढाणा एक्सप्रेस, बाबा अर्थातच उज्ज्वल पाटील आणि दिनेश दादा चौगुळे यांना शुभेच्छा येतात. सुयोगजी मगर जे माजी सरपंच आहेत गोडसेचे, आणि आकाशजी धुमाळ जे बाबा अमरनाथ ग्रुप मेंबरचे गोडसेचे सदस्य देखील आहेत. आणि यांच्याकडून या स्पर्धेला आणि त्याचबरोबर या तिन्ही आमच्या मुख्य आयोजकांना शुभेच्छा येतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या पाठीवरून हार्दिक स्वागत. ओव्हरला बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फरार होत आहे. 1 बॉल सोड लाईन, सीमारेषा पार, दणदणीत खणखण. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आपल्या गावाची स्पर्धा आणि आपल्या गावचा संघ मधाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये धावसंख्या धावफलकावरती 6, 35 धावा बनवायच्यात. मागच्या मॅच मध्ये देखील हेच समीकरण होतं आणि आता देखील तसंच समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आज स्कोरर आमच्या समवेत प्रणित आम्हाला लाभले, त्यांनी देखील चांगली साथ दिली, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. पुरेशा चांगला फटका पाहायला मिळतोय. नटराज मुद्रेमध्ये आले आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम बिग हिट षटकार. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये यतीश तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. बबलू पाटील देखील या मॅच साठी आवर्जून उपस्थित होते, परंतु तितकी चांगलीशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील झाली नाही, कारण की एक एक खेळाडूचा एक एक दिवस असतो. लक फॅक्टर देखील गरजेचा आहे आणि तितकीच मेहनत देखील गरजेची आहे. आणि आज मेहनतीच्या जोरावरती या नक्कीच मॅच मध्ये चांगली आतापर्यंत सुरुवात केली आई देवी वडुनवगर या संघानं. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 12 धावा. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. हो, इथे मात्र चांगला चेंडू हाताला होता. सन्मान्य
देवानंदजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. माझे उपसरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत वडूनवगरचं, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मुख्य व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेतात, कारण की स्वतः आयोजक संघ इन ऍक्शन मध्ये. लेगबाच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पंचांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण की अशा एकंदरीत दिवसामध्ये त्यांनी देखील चांगली कामगिरी चोख पद्धतीने पार पाडली. अशा रगरगत्या उन्हामध्ये पंचांनी कामगिरी करणं तितकंच चांगलं. आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम प्रिन्स मूवीज त्यांचं देखील भरभरून कौतुक. आमचे ऑपरेटर असतील, आमचे कॅमेरामॅन असतील, सर्वांचं कौतुक करू. आमचे साधी समालोचक मित्र विशालजी पाटील यांचं देखील कौतुक. आमचे डीजे मास्टर ज्याने आमच्या आवाजाची काळजी घेतली, कारण की सातत्याने बिझी शेड्यूल आहे, दिवसामागो दिवस डे नाईट फॉर्मॅटचे मॅचेस चालू आहे आणि आवाजाची काळजी घेण्याचं कार्य त्यांनी देखील केलं. डीजे मास्टरचं देखील कौतुक. हो, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, दरम्यान हा चेंडू होते डॉट. चांगली गोलंदाजी राहिली होती राजशी देखील, परंतु धावा धावफलकावरती पाहिलं तर तब्बल 14 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र तब्बल 21 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायचे आहेत 21. सुंदर अशी स्पर्धा आहे. स्वर्गीय प्रशांत दादा चषक 20-25 धरण आणि खऱ्या अर्थानं प्रशांत दादांच्या आठवणीला उजाळा देण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील पाहिलं. सकाळी आपण सुरुवात देखील गणपती बाप्पाला वंदन करून दिला आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा दिला आणि खऱ्या अर्थानं या भिवंडी विभागामध्ये नक्कीच धर्मरक्षकाचं कार्य करण्याची देखील आवश्यकता आणि ती कार्य देखील अनेक गावामधून करतात. आपल्या सर्वांचा पुनश्च आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. जय पाटील यांच्याकडून यतीश साठी प्रति षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. गेम ऑन आणि कॅश प्राइज देखील ऑन असेल. षटकारांची आतिषबाजी होईल का? बबलू पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज मधाच्या आतमध्ये दाखल होता. अष्टपैलू कामगिरी नेहमीच त्याची कुक्षी संघाच्या माध्यमातून राहिली. आज बॅटने निराश केला, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती चांगली कामगिरी करावी लागेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी अजून 21 धावांची आवश्यकता. हो, इथे मात्र चांगला चेंडू होता. खोव्या टप्प्याचा चेंडू खोदून काढला आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आता एकच धाव मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुनश्च आम्ही सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असे क्रीडांगण देखील. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मात्र हे क्रीडांगण लाभलंय वडूनवगर या गावाला. आपल्या गावातील अनेक खेळाडूंना पुढे जाण्याचं कार्य करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला. त्या अनुषंगाने ग्रामस्थांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. बबलू पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. आतापर्यंत पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळला होता. हो, पुनश्च सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. पुश करो खुश रहोची भूमिका साकारले. सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. उद्याचा शेड्यूल आपण पाहणार आहोत. जय बजरंग कारिवली त्यांच्या अगेन्स्ट वीर तानाजी दापोडे. अजय हनुमान पोगाव त्यांच्या अगेन्स्ट विलास मोती राहनाल. अजय हनुमान टेंबिवली त्यांच्या अगेन्स्ट करेश भादवड आणि अंतिम मॅच हनी 11 कासार वडवले त्यांच्या अगेन्स्ट आवाज भिनार. तर सर्व संघाने उद्या नक्कीच वेळेवरती रिपोर्टिंग करा हीच विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. पुनश्च इथे मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. पुनश्च 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली गोलंदाजी सुरू आहे बबलू पाटीलच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकांची साथ त्याला प्राप्त होत नाहीये. 2 धावा धावफलकावरती 2 धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या स्कोरबोर्डवरती 19 या आकड्यावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. स्ट्रायकरला असं बॅटर केतन. हो, इथे मात्र पुनश्च सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. कुठलाही मोठा फटका मारण्याचा या ठिकाणी मात्र प्रयत्न केला जात नाहीये. बबलू पाटीलला या ठिकाणी मात्र सेन्सिबल खेळलं जात आहे, डिपेंडिंग खेळलं जातं आणि ही स्ट्रॅटेजी रणनीती असावी. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14 मध्ये बनवायच्यात 15. हो, क्या बात आहे. 30 सरार चेंडू होता. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव होईल का? परंतु इथे मात्र नाकारलं आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागत आहे. चांगली गोलंदाजी राहिली बबलू पाटीलची देखील. आतापर्यंत एकही मोठा फटका मारू दिला जात नाहीये. इथून जर अजून 10 ते 15 धावा धावफलकावरती असेल तर मॅच मध्ये एक वेगळा रोमहर्षकता पाहायला मिळाली असते, परंतु चांगली गोलंदाजी राहिली आई देवी वडूनवगर संघाच्या माध्यमातून. हो, क्या बात आहे. कॅप शॉट सिलेक्शन
डिबेक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा पार धमाकेदार चौकार आज बॅटर केतनने आणि हा चौकार देखील आपण पाहिला. प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी आपण पाहिली आणि आमचे हे मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकता. अनेक मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांशी मोलाची उपस्थिती लाभले, मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभले. सर्वांचा आम्ही पुणेच्या आयोजकांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करू. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धाबींची आवश्यकता असेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल भूषण पाटील. 12 चेंडू 10 धाबा इथे मात्र डिपेंड होतील का हे पाहणं देखील गरजेचं असेल. परंतु एका बाजूला विचार केला तर होम ग्राउंडचा पुरेपूर फायदा उठलाय, तो म्हणजे साई देवी वडुणवगर या संघानं. बेनिफिट जे होतं ते नक्कीच घेतलं जातं. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धाबींची आवश्यकता. इथून मात्र इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी मधाशात मध्ये करावी लागेल गोलंदाज भूषण पाटीलला. 12 मध्ये 10 डिपेंड होतील का हा नक्कीच प्रश्न देखील आहे, कारण की एका बाजूला केतन पाटील सारखा बलाढ्य खेळाडू आणि त्याच्या सोबतीनं यतीश देखील त्याला साथ देतोय. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धाबींची आवश्यकता. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क, स्ट्राईक एंड बॅटर यतीश. हो क्या बात आहे, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. एकेका डॉट चेंडूसाठी या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये कंबर कसावी लागेल इशिका 11 कोकसे या संघाला, कारण की धावा कमी आहेत आणि त्या डिपेंड करण्यासाठी अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. समीकरण 11 चेंडूंचं 11 चेंडू मध्ये 10 धाबींची आवश्यकता. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. समोराचा बॅटर स्ट्राईक एंडला यतीश. हो हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. दुष्काळात 13वा महिना असं म्हटलं जातं तशा पद्धतीचा आधीच धावा कमी आहे, याच्यामध्ये हा वाईटच्या स्वरूपाने एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही धावफलकावरती जोडली जाईल. मी आधीच म्हटलं होतं अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं. कमालीची फटकेबाजी राहिली होती आज एकंदरीत. पहिल्या षटकामध्ये प्रशांतच्या माध्यमातून एक षटकार, एक चौकाराला, एक फ्लाइंग स्टार्ट, एक स्वप्नमय सुरुवात आई देवी वडुणवगर या संघाला केली आणि तदनंतर मात्र मागे वळून देखील पाहिलं नाहीये. चांगला खेळ राहिला. हो फटका लाजवाब आहे. गॅप शॉट सिलेक्शन, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू फरार होतोय. डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, धमाकेदार चौकार. परंतु विचार केला तर पहिला सामना अडचणीत सापडला होता. आई देवी वडुणवगर संघ गोल्डन चौकाराची आवश्यकता होती. त्या चुका झाला, त्या चुकांवरती मात केलं आणि त्यानंतर मात्र मागे वळून देखील पाहिलं नाहीये. चांगला खेळ राहिला एकंदरीत आजच्या दिवसामध्ये वडुणवगर या संघाचा आणि आता मात्र विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. जिंकण्यासाठी अवघ्या 5 धाबींची आवश्यकता असेल आणि दिनेशजी चौगुळे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या प्लीज. हा फटका देखील सुरेख पाहायला मिळतो. अंडराव गेला लॉंगॉनला, क्षेत्ररक्षकात एकच धाव घेतली जाईल आणि अवघ्या आता मात्र 4 धाबींची आवश्यकता. चार धाबींची आवश्यकता असेल. सन्मान्य इंद्रपालजी चौगुळे साहेबांचं देखील आगमन झालं. या व्यासपीठावरती आपण देखील स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सन्मान्य इंद्रपालजी चौगुळे साहेबांचं आगमन होतं आणि इथे मात्र भव्य स्वागत या गोल्डन चौकारानं आणि हा सामना जिंकलाय आई देवी वडुणवगर या संघानं. वडुणवगर संघ दाखल होते सेमीफायनल मध्ये. खूप खूप अभिनंदन, हार्ड लक, टफ लक. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल इशिका 11 कोकसे संघाचे देखील मनपूर्वक आभार.
मान्यवर देखील आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान देखील करायचा. प्लीज आपण लगेचच या. आणि मागतो मॅच देखील आपण देणार आहोत. उज्ज्वलला ज्याने कमालीचं प्रदर्शन केलं होतं, 3 धाबा खर्च करत महत्वाचे 3 विकेट्स घेतले होते आणि उज्ज्वल ठरला या मॅचचा हिरो. उज्ज्वल आपण देखील या आणि दिनेशजी चौगुले आपण देखील या. आपण लगेचच शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. उज्ज्वल आपण या. उज्ज्वलला आपण मावतो मासचा पुरस्कार देऊयात. मी आमच्या मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र उज्ज्वलला सन्मानित करायचा. 3 विकेट्स घेतले आणि सेमीफायनल मध्ये दाखल ठरला. आई देवी वडुनवगरा संघ. थँक्यू डीसी. आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान आपण पाहू शकता. अर्थातच मॅचचा पुरस्कार दिला जातोय उज्ज्वलला ज्याने कमालीचं प्रदर्शन केलं. त्याचबरोबर हे गिफ्ट हॅम्पर आहे, आकर्षक कॅप देखील आहे, ते देऊन सन्मानित केलं जाईल. खूप सारे शुभेच्छा असतील आणि मान्यवरांच्या वतीनं अर्थातच आमच्या प्रकाशजी पाटील साहेबांच्या माध्यमाने कॅश प्राइज देखील आहे. क्या बात आहे. आणि त्याचबरोबर आमचे सरपंच साहेब इंद्रपालजी साहेबांच्या माध्यमातून देखील आहे कॅश प्राइज. क्या बात आहे. ही शाबासकीची थाप आहे पाठीवरती आणि खूप सारे कौतुक असेल. आणि रुपेश घारे साहेबांच्या माध्यमातून आई देवी वडुनवगरा संघाला 5000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. एकदा जोरदार झाला पाहिजेत दादांसाठी मोलाचं सहकार्य आणि या नक्कीच संघाला आणि नक्कीच या स्पर्धेला त्यांची देखील उपस्थिती. त्याचबरोबरीनं प्रकाश दादांच्या वतीने देखील 5000 रुपयाचं कॅश प्राइज कमिटीला त्यांनी दिलं. आपलं देखील भरभरून कौतुक. क्या बात आहे. मान्यवरांचा आता मात्र आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. सन्मान्य रुपेशजी घारे साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. रुपेशजी घारे साहेबांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय प्रशांतदादा चषकाच्या वतीनं आपण करूयात. कारण की मोलाची उपस्थिती मोलाचं सहकार्य त्यांचं या स्पर्धेला लाभलं. खास करून कर्जतवरून या स्पर्धेसाठी ते देखील वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आणि दिनेश दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करूयात. मायेची प्रेमाची आपुलकीची ही उबदार शॉल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. आमच्या मान्यवर जोरदार झाला पाहिजे घारे साहेबांसाठी. खूप खूप आभार. आपण देखील वेळात वेळ काढून आलात. आपले देखील आयोजकांच्या वतीनं हार्दिक आभार. तदनंतर चैतनजी चौधरी साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात. चैतनजी चौधरी साहेबांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. त्यांचं देखील आपण करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून भव्य स्वागत. एकदा जोरदार झाला पाहिजे चैतन चौधरी साहेबांसाठी. मायेची प्रेमाची शॉल या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. तदनंतर सन्मान्य प्रणवजी भोईर साहेबांना आपण सन्मानित करूयात. आमच्या या मुख्य मंचावरती प्रणवजी पाटील साहेबांना सन्मानित करूयात.
मायेची प्रेमाची उबदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक सन्मान चिन्ह देऊन प्रणवजी पाटील साहेबांना आपण करतो शुभ सन्मानित. त्यानंतर रोहितजी तुरडे साहेब आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूयात आमच्या मुख्य मंचावरती. मोलाची उपस्थिती आमच्या चारही मान्यवरांशी या स्पर्धेला लाभली. मायेची प्रेमाची शॉल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते आमच्या मान्यवरांना. खूप खूप आभार. वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली आयोजकांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो. आमचे इतर अनेक मान्यवर आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण अंतिम दिवसामध्ये करू. यात मात्र शंका नाही, कारण की मेगा फायनलचा अंतिम दिवस सुपर संडे असेल आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र त्यांचा शुभ सन्मान आपण अंतिम दिवसामध्ये करणार आहोत. त्यानंतर आपण आणखी रुपेश दादा घारे दादांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभस विश्वाजी केणे यांचा शुभ सन्मान आपण करावा. अतिशय गोड आवाज आणि अतिशय चांगले समालोचन ज्यांचा दुसऱ्या दिवसामध्ये ऐकायला मिळालं आणि रुपेशजी घारे साहेबांच्या शुभ सन्मान धर्माने ते केला जातो आणि असंच चांगले समालोचन विश्वासजी यांनी करत राहावं आणि येत्या काळामध्ये आणखी मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळेल आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना